नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती बघा या ठिकाणी अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे 100 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नागपूर या ठिकाणी बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1972 या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोराडी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोराडी बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोराडी खापरखेडा बघा हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधले ते प्रकल्प आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले गवत संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पालघर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये गवत संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती? बघा, दख्खनच्या पठारावर आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दख्खनच्या बघा पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा म्हणजे रेगूर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारताला विचारले बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त सीमा लागून बघा असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा भारत देशाला सर्वात जास्त सीमा लागून असणारा देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील बांगलादेश बघा या देशाची बघा सर्वाधिक सीमा ही भारत देशालाही लागलेली आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय राष्ट्रध्वज बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो, भारतीय राष्ट्रध्वज बघा लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती आहे? बघा लांबी आणि बघा रुंदी यांचं प्रमाण 3:2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमन सन 1967 बघा या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्ती ही केली जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने खालसाही केली होती? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने खालसाही केली होती? बघा लॉर्ड डलहौसी यांनी बघा अनेक संस्थाने खालसा त्यांनी केली होती। कडे बघा असेच महत्त्वपूर्ण 10,000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला बघा खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। बघा त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, द इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधी यांचे या ठिकाणी हे वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा नारा खालीलपैकी कोणत्या वर्षी दिला होता? बघा महात्मा गांधी यांनी बघा भारत छोडो बघा हा नारा सन 1942 या वर्षी महात्मा गांधी यांनी भारत छोडो हा नारा दिला होता। प्रश्न क्रमांक 13 पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बारडोली बघा हा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी तो केलेला सत्याग्रह आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये खालीलपैकी कोण सेनापती होते? बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हंबीरराव मोहिते या ठिकाणी सेनापती होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायलिसिस ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये डायलिसिस बघा ही उपचार पद्धती कोणत्या एका आजारामध्ये करतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाची विकार यावर डायलिसिस बघा ही उपचार पद्धती ही केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा अजीवनसत्व बघा हे खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात? बघा सोपा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाणारा तो प्रश्न आहे। बघा कच्ची फळे पिकवण्यासाठी बघा इथिलीन या प्रकारचा गॅस या ठिकाणी वापरतात। प्रश्न क्रमांक 18 बघा, फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बघा फेसबुकचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्क झुकरबर्ग यांना बघा फेसबुकचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना खालीलपैकी काय म्हणतो? बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण खालीलपैकी काय म्हणतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्यांना वर्ण या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 21 बघा, द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा द्विगुणित हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील द्विगुणित बघा हे संख्यावाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा, राम सतत गावी जात असे अशा प्रकारचं वाक्य आहे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा राम सतत गावी जात असे बघा हे वाक्य त्या ठिकाणी रीती भूतकाळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी खालीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीमध्ये असतो? तर तो प्रथमा या विभक्तीमध्ये असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम लक्ष्मण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा राम लक्ष्मण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे? राम लक्ष्मण बघा द्वंद्व समास या ठिकाणी या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मतदार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा राष्ट्रीय मतदार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, NIA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं। बघा NIA या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। बघा NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित होतो. बघा, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू उत्सर्जित होतो. बघा, या ठिकाणी ऑक्सिजन हा वायू उत्सर्जित होत असतो. प्रश्न क्रमांक 28 बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते. बघा, कोकणचे गांधी म्हणून बघा अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 29 बघा, 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते. बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते. बघा, 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, गुजरात या राज्यामध्ये बघा नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युरियामध्ये खालीलपैकी किती टक्के नत्राचं प्रमाण असते. बघा, युरियामध्ये बघा नत्राचं एकूण प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते. बघा, 46% एवढं या ठिकाणी युरियामध्ये नत्राचं प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा, स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. गाविलगड बघा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. बघा, गाविलगड बघा महाराष्ट्र राज्यामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या ठिकाणी तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावला. बघा, रेडियम या धातूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मेरी क्युरी. बघा, या शास्त्रज्ञाने रेडियम या धातूचा शोध त्यांनी हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता. बघा, भारताचा पहिला अणुस्फोट बघा पोखरण या ठिकाणी सन 1974 या वर्षी तो करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली. बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा, सन 1992 या वर्षी बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला. बघा, सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी पास केला होता. बघा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता. तर बघा, सतीबंदीचा बघा हा कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी तो बघा पास केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा नदी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. बघा, गंगा बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ऋषिकेश जवळ बघा गंगा नदी ही मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक 3 बघा, बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक. बलूत बघा या नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा, दया पवार यांनी बघा बलूत बघा या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, आधुनिक भारतामध्ये विचारले स्त्री शिक्षणाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात. आधुनिक भारतामध्ये बघा स्त्री शिक्षणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना बघा भारतामध्ये स्त्री शिक्षणाचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा, जागतिक विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा, 28 फेब्रुवारी बघा या दिवशी आपल्याकडे या ठिकाणी विज्ञान दिन असतो. प्रश्न क्रमांक 6 बघा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पुणे या ठिकाणी बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो. बघा, राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा जो काही अधिकार असतो तो अधिकार राज्यपालांना राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा तो अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 8 बघा, आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे खालीलपैकी कोणते गाव हे प्रसिद्धीस आले होते. बघा, आमच्या गावामध्ये अमित सरकार या घोषणेमुळे बघा प्रसिद्धीस आलेलं गाव बघा मेंढालेका गाव या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? बघा, ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी एकूण किती सदस्य संख्या असते? बघा, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त बघा 17 एवढी या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी असलेली सदस्य संख्या आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणी बघा ताटीच्या अभंगाची रचनाही केली? बघा, खालीलपैकी कोणी ताटीच्या अभंगाची रचनाही केली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, ताटीच्या अभंगाची रचना संत मुक्ताबाई यांनी ताटीच्या अभंगाची रचना त्यांनीही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 14 तोळ्याचा सत्याग्रह कोठे आणि कोणत्या वर्षी झाला? बघा, 14 तोळ्याचा सत्याग्रह कोठे आणि कोणत्या वर्षी झाला होता? बघा, महाड या ठिकाणी बघा, महाड या ठिकाणी सन 1927 वर्षी 14 तोळ्याचा सत्याग्रह झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला? महाराष्ट्र राज्यामध्ये आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, आद्य क्रांतिकारक बघा वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक, भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता? बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ बघा हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता? बघा, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा, गंगा नदीमधला बघा डॉल्फिन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 गंगा नदीमधला डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये विचारले सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा, महाराष्ट्र पोलीस भरती सन 2025 साठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 10,000 प्रश्नांचे असे महत्त्वपूर्ण PDF जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।